नमस्कार, मी आहे सोनाली. अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूया मऊ लुसलुशीत असा दुधीचा पराठा. करायला अगदी सोपा आहे. चला तर मग पाहूया यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवे. इथे आपण एक दुधी घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनापूड आणि 1 चमचा जिरेपूड. त्याचबरोबर 3 मिरच्या आणि 7-8 लसूण पाकळीचा ठेचा इथे घेतलेला आहे आपण. इथे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 2 चमचे तेल घेतलं आहे मोहनासाठी आणि चवीनुसार मीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. इथे दुधी कोवळा असल्यामुळे आपण साल काढून खिसून घेतोय. तुमच्या दुधी थोडासा मोठा जर असेल, जाडसर असेल तर त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे. आता बारीक खिसणीवर खिसून घेऊया. इथे आपण खिसून घेतलं आहे. आता हे मिक्स करूया. गव्हाच्या पिठामध्ये डाळीचं पीठ, दुधीचं खीस, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण प्लेटमध्ये काढलेले सर्व मसाले ॲड करून घेऊया. त्याचबरोबर ओवा आपल्याला हातावर थोडंसं चुरगळून मग टाकायचं आहे. तीळ, मोहनासाठी घेतलेलं तेल आणि चवीनुसार मीठ. हे कोरडे जिन्नस सगळे आपण एकत्र करून छान मिक्स करून घेऊया. दुधीला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन लावून घ्यायचं आहे पीठ आपल्याला सगळीकडून. दुधीमध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे दुसरं पाणी फार घालण्याची आवश्यकता नाही पडत आपल्याला. इथे मी आता गरज आहे तसं थोडं थोडं पाणी घालते आहे आणि इथे पीठ मळून घेतलं आहे. साधारण अर्ध्या वाटीपेक्षा कमी मला पाणी लागलेलं आहे. आता या पिठाच्या गोळ्याला आपण तेल लावून ठेवूया 10 मिनिटासाठी. पीठ आपण फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही असं मळून घेतलेलं आहे. 10 मिनिटं याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. थांबूया 10 मिनिटं. आता आपण इथे मस्त असा पराठा लाटून घेऊया. पराठा आपल्याला फार जाडसरही नाही आणि फार पातळ नाही असा लाटायचा आहे. आता इथे मी तवा गरम करायला ठेवला. तव्यावर एक बाजू झाली, आता दुसरी बाजू आपण करून घेऊ पराठ्याची. इथे मी तेल लावते. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर ते इथे पराठ्याला लावू शकता. पराठ्याची आता मागची बाजू टर्न करून त्यालाही तेल लावून घेऊया. तेल लावून दोन्ही बाजूनी पराठा मस्त असा आपण खरपूस भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या पराठ्याला. अशाच प्रकारे बाकीचे सर्व पराठे बनवून घेऊया. मी एक पराठा तुम्हाला दाखवते किती मऊ आणि मस्त असा लुसलुशीत झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. अशाच प्रकारे आपले दुधीचे सर्व पराठे तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.